नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. थोडंसं घाई गडबडीमध्ये आहे, बऱ्याचशा ठिकाणी एंगेज आहे, त्यामुळे मी तुमच्यापर्यंत आता फक्त एक लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे. खूप इम्पॉर्टंट अशा टॉपिकची लिस्ट असणार आहे ही, त्यामुळे अगदी वेळ काढून तुमच्यासाठी हे सेशन बनवतो आहे. इथं तुम्हाला एक PDF दिली जाईल. त्या PDFमध्ये प्रत्येक विषयामधला इम्पॉर्टंट कोणता पॉईंट तुम्ही करायचा आहे जो आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, येणाऱ्या संयुक्त गट ब मध्ये त्यावरती 100% क्वेश्चन्स बनतील. तर अशी ही लिस्ट आहे. म्हणजेच आपल्या वेगवेगळ्या सब्जेक्टमधले कुठले कुठले इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही करायचेच आहेत, म्हणजे त्यावरती शुअर शॉर्ट क्वेश्चन बनतील असेच इथं तुम्हाला काही टॉपिक्स दिलेले आहेत. जसं की आपण जर राज्यशास्त्र आपला पॉलिटी हा विषय जर बघितला तर त्यामध्ये तुम्ही घटनेची निर्मिती कशी झाली, त्याचा इतिहास, त्याच्याशी संबंधित समिती, त्याच्यामध्ये समितीमध्ये सुद्धा कोणते सदस्य होते, महिला सदस्य कोण होते, त्यानंतर त्याच्या बैठका कधी झाल्या होत्या, तर हे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तसं मी प्रत्येक सब्जेक्टसाठी दिलेले आहेत. अशीच एक लिस्ट आम्ही तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या आधीसुद्धा दिली होती आणि त्यानुसार ॲज इट इज त्या टॉपिकशी संबंधित भरपूर क्वेश्चन आले होते. म्हणजे जे इथं मी टॉपिक देणार आहे यातूनच तुम्हाला आपल्या संयुक्त गट बच्या 100 प्रश्नांपैकी कमीत कमी 80 प्रश्न तरी दिसतील. त्यामुळे ही लिस्ट तुम्ही व्यवस्थितपणे बघा. या लिस्टनुसार तुम्ही तुमचा अभ्यास केला आहे का हे पण चेक करा. लिस्टमध्ये दिलेले प्रत्येक सब्जेक्टमध्ये दिलेले टॉपिक हे तुम्ही कम्प्लीटच करा आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचा अभ्याससुद्धा कम्प्लीट होईल. म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये ॲश्युअर्ड असे 80 क्वेश्चन्स तरी बघायला मिळतील. ठीक आहे, तर म्हणून तुम्ही ही लिस्ट बघा. तुमचा प्रत्येक पॉईंट वाचून झाला आहे का हे शुअर करा, कारण यामधला एकही पॉईंट तुम्ही मिस करू नका. इतर काही वाचलं नाही तरीसुद्धा चालेल, पण ही लिस्ट तरी तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. ठीक आहे, याची जी काही डाउनलोड करण्यासाठीची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ही PDF डाउनलोड करू शकता आणि PDFमध्ये प्रत्येक सब्जेक्टचे जसं की राज्यशास्त्र आहे, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, विज्ञान, त्यानंतर आपलं अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये सुद्धा तुम्ही काय काय करायचं आहे, याच्यामध्ये संभाव्य प्रश्नसंख्या किती येऊ शकते, हे सगळं काही दिलेलं आहे. त्यामुळे हे टॉपिक्स व्यवस्थितपणे वाचा. हे टॉपिक एक्झामसाठी अगदी डू ऑर डाय सिच्युएशनवाले टॉपिक आहेत. म्हणजे हे करायचेच, कारण याच्यामधून क्वेश्चन्स बनतीलच. ठीक आहे, आणि चालू घडामोडीसुद्धा तुम्ही 1 मे 2018 पासून करायला घ्यायच्यात आणि ते अगदी 15 फेब्रुवारीपर्यंतच्या. ठीक आहे, म्हणजे 15 फेब्रुवारी अगदी 15 तारखेपर्यंत जरी नाही केलं तरी चालेल, 1 फेब्रुवारीपर्यंत तरी तुम्ही कम्प्लीटच करा, कारण आपल्याला शुअर शॉर्ट एक्झाममध्ये मे ते जानेवारी एंडपर्यंतचे क्वेश्चन्स बनतील. ठीक आहे, तर हीच लिस्ट तुमच्यापर्यंत घेऊन यायची होती. अगदी खूप एंगेज आहे आणि बराचसा वेळ काढून हे तुमच्यासाठी यादी आम्ही बनवली आहे. तर तुम्ही नक्कीच व्यवस्थितपणे बघा आणि तुमचे सगळे टॉपिक्स कंप्लीट करा. ठीक आहे, तर येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हा सर्वांना विजन परिवारातर्फे ऑल दी बेस्ट. तुमच्या अभ्यासासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे करा आणि तुमचा जो काही राज्यसेवेचा राग जो होता तो या कंबाईन एक्झामवरती काढाच. ठीक आहे, तर भेटूयात आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.